श्रीराम. संतांचं होणं म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणं. मी जिवंत राहावं हे जितकं जरुरीचं आहे तितकंच परमात्म्याची ओळख करून घेणं जरुरीचं. जगात कोणाला नावं ठेवत नाहीत. परमार्थाला वाहून घेतलं तर प्रपंच नीट करत नाही म्हणून नावं ठेवतात. तिकडे लक्ष द्यायचं नाही. मनाच्या विषादाला कारण एकच असावं की अजून मी भगवंताचा झालेलो नाहीये. जो भगवंताच्या इच्छेने वागतो ना त्याचं चांगलं होतं. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावं. भगवंताचं रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहोचवत असतो. अत्यंत दारिद्र्याला सुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणं सुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचं गाडं आलं कुठून? मला दुःख होतं ते माझंच कुठेतरी चुकलंय म्हणून. मी चुकलो का बरोबर ही शंका सुद्धा मुक्ताला येत नाही, कारण तो आणि देव एकच असतात. बद्धालाही शंका येत नाही, कारण तो देव जाणतच नाही. सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून म्हणतो. मुमुक्षाला मात्र ही तळमळ लागते. जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही. आपण संतांचं होऊन राहावं. त्यांचं झालो ना म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असं वाटलं पाहिजे. संतांचं होणं म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणं. ते सांगतील तसं करावं, ते वागतील तसं नाही वागू. सत्याची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ती न धरता जगात वागणं हेच मुक्तांचं लक्षण. हवे पण नाहीसं झालं म्हणजे मग दुःखाचं कारण राहत नाही. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असं तुम्हाला वाटतं आणि समाधान होतं ना, हीच त्यांची खरी कृपा. श्रद्धेने जे काम होतं ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणं हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणं हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळं काही करण्याची गरज आहे असं न वाटावं. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असं चांगल्या माणसानं सुद्धा वाटतं, पण ते जात नाहीत असं घोकून त्याचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील ना. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणं हे आपलं काम करीत राहावं म्हणजे विकार आपोआपच कमी होतील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणं इतकं जपलं पाहिजे. श्रीराम.